जामकर पोचला पण हा आर्यापर्यंत पोचला तर संपलं सगळं. ही गाडी इथे कशी काय नाही थांबली? म्हणजे बहुतेक जामकरला चिठ्ठी नाही मिळाली आहे. ही आर्या मेली तरी माझी पाठ सोडत नाहीये. आज जामकरला जागा नाही कळाली, पण आज उद्या परवा कधीही कळू शकते. आज जामकर या डेड बॉडी पर्यंत पोहोचायच्या आधी मला ही डेड बॉडी बाहेर काढली पाहिजे, म्हणजे हा जामकर कधीच इथपर्यंत नाही पोहोचणार. ती कोणाची तरी बायको होती, कोणाची तरी बहीण होती, होणाऱ्या बाळाची आई होती. पण आता ती कुठेच नाही, कुठेच नाही. मातीत झोपली आहे. खेळे मातीत, जाय मातीत. साहेब, आपण किती वेळ या रस्त्यानं चाललोय, काहीच कळणार ती जागा कुठे, काहीच हाती लागेना. साहेब, मला राहून राहून असं वाटतंय की कोणीतरी आपल्याला चकवा देतंय. गाडी थांबव. दिवस घे. आपण ती जागा शोधते ती बहुतेक पाठीमागे. साहेब, इथं पण एक खड्डा आहे. सर, त्या वडाच्या झाडासारखं इथं पण खोदून ठेवलंय. आपल्याला सुगावा लागावं म्हणून कोणी मुद्दामून तर करत नाही ना? किंवा साहेब, आपल्यासारखी चिठ्ठी दुसऱ्या कोणाला तरी मिळत असेल? दोन्ही शक्यता आहे. यासाठी तर खोदावं लागेल. कुदळ घेऊन येत. हो सर. बोल. हॅलो. हा, मी दुकानावर आलो होतो पण तिकडे तो नव्हता. आलाय का नाही दुकानावर काय माहिती. कुठे गेलाय ते पण कळना.
ठीक आहे. गोपाळराव, तुम्हाला माहित नाही तुमच्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय. ही चिठ्ठी बघून तुमच्यावर वीज कोसळणार आहे, वीज. त्यासाठी तयार राहा. रिसेप्शन वालाच असणार आहे. काय आहे? पैसे मिळाले ना? परत कशाला आलाय? हो मॅडम, तुम्ही चेहऱ्यावरून दिसताय ना, त्याच्यापेक्षा जरा जास्तच हुशार आहे सर. आपली डील 1 लाखाची ठरली होती, हे नुसते 50,000 आहेत. येडा वाटलो? हे 50,000 तुमच्या नवऱ्याकडनं पण मिळाले असते, मग तुमच्याकडे कशाला आलो? आवाज खाली करायचा. ही नाटकं माझ्यासमोर नाही करायची. इथून पुढं माझ्याकडनं 1 रुपया पण नाही मिळणार. चल निघ. हे मी आता मोकळ्या हाताने जायला, पण परत माघारी येताना पोलिसाला घेऊन येईल, नाहीतर तो तुझा गोपाळराव आहे ना, त्याला घेऊन येईल. धमक्या देतोय? पोकळ धमक्यानं घाबरत नाही आम्ही. तुला एकदा सांगितलं कळत नाही. आता इथून पुढं तुला 1 रुपया पण नाही मिळणार. निघायचं. चल. ए काय? हा काय निघायचं? काय बोलली? हा काय बोलली? सॉरी हा, मी तुझ्यावर रागवलो. तुला पैसे द्यायचे नसतील तर नको देऊस. मला दुसरं काहीतरी दे, पण मी घेतल्याशिवाय जाणार नाही हा.